आता मेन्स मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला माहिती की 1000 मार्क्सचा जीएसचा पेपर असतो. त्याच्यानंतर पुढे 250 मार्क्सचा एसीचा पेपर आहे आणि 500 मार्क्सचा ऑप्शनल आहे. तर आता हे जे जीएसचे 1000 मार्क्स आहेत, तर ह्या 1000 मार्क्स मध्ये स्कोर करणं हे तुलनेने आपल्याला डिफिकल्ट असलेलं दिसतं. जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तर त्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे जर मार्क्स आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं जे सिलेक्शन आहे किंवा त्यांचे जे मार्क्स आहेत तर ते मेजरली हे ऑप्शनल मधून, त्याच्यानंतर पुढे एथिक्स आणि एसे हे जे 2-3 सेगमेंट्स आहेत तर तिथून आलेले दिसतात. सो जीएस मध्ये 1000 पैकी स्कोर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला माहितीये की एसे असतो 250 मार्क्सचा आणि उरलेल्या 500 मार्क्ससाठी आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट लिहावा लागतो. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये जीएस मधला एथिक्स हा एसे आणि हा उरलेला ऑप्शनल, हे जे 3 सेगमेंट्स आहेत, हे 3 सेगमेंट्स तुमच्या ओव्हरऑल जर्नीमध्ये अत्यंत महत्वाचे आहेत. कारण मेजॉरिटी ऑफ द मार्क्स जे आहेत मुलं, तर हे 3 सेगमेंट्स मध्ये काढतात. एथिक्सचा पेपर, त्याच्यानंतर एसे आणि ऑप्शनल. आता जॉग्राफी सारखा जर ऑप्शनल तुम्ही पाहिलं तर जॉग्राफीमध्ये 280, 300, 350 पर्यंत मुलांनी स्कोअर केलेला आहे. सो त्याच्यामुळे जर 300च्या आसपास किंवा 290 ते 310च्या आसपास जरी तुमचा स्कोअर आला ऑप्शनलमध्ये, जॉग्राफी ऑप्शनलमध्ये, तरी तुमचं सिलेक्शनचे चान्सेस ओव्हरऑल सगळीकडे आपल्याला वाढलेले दिसतात. लक्षात येतं. सो त्याच्यामुळे जॉग्राफी ॲज अ ऑप्शनल किंवा ओव्हरऑलच ऑप्शनल का महत्वाचा आहे, कारण पूर्ण तुमच्या जर्नीमध्ये हे जे 500 मार्क्स आहेत, तर ह्या 500 मार्क्समध्ये तुम्हाला 300 मार्क्स काढणं हे तुलनेने सोपं आहे. सी जनरली होतं काय बघा, जीएस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जीएस मध्ये मुलांचे जर स्कोर तुम्ही पाहिले तर 1000 पैकी एक 400 450च्या आसपास तुम्हाला गेलेले दिसतात काही. सो जनरली हे 400 450च्या आसपास तुम्हाला 1000 पैकी मार्क्स दिसतात आणि ऑप्शनल मध्ये 500 पैकी 280 ते 300च्या आसपास मार्क्स तुम्हाला गेलेले दिसतात. पर्सेंटेज वाईज जर तुम्ही पाहिलं तर इथे ऑप्शनल तुम्हाला 60 ते 65% तुम्हाला खेचता येऊ शकतो मार्क्सच्या केसमध्ये. जीएस मध्ये मात्र तुम्हाला 40-45% तुम्हाला मार्क्स खेचता येतात. सो त्याच्यामुळे जनरली जर तुम्ही पाहिलं तर मुलांचा जो फोकस असतो तर तो फोकस तुमच्या ऑप्शनल वरती असतो. आणि ऑप्शनल ही अशी एकमेव गोष्ट आहे की जी तुम्हाला चूज करता येते. कारण जीएसचे जे बाकीचे सगळे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कंपल्सरी आहेत, एसे कंपल्सरी आहे, ऑप्शनलच एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला चूज करावी लागते. आता ऑप्शनल जेव्हा तुम्ही चूज करता तर ऑप्शनल चूज करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं. सी ऑप्शनल चूज करताना काही बेसिक जे निकष आहेत, त्याच्यामध्ये खूप सारे निकष आहेत, पण त्यातले 2-4 महत्वाचे जर निकष तुम्ही पाहिले तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमची आवड. तो जो सब्जेक्ट आहे तर तो तुमच्या आवडीचा असला पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे त्या सब्जेक्टचं जे रेफरन्स मटेरियल आहे किंवा त्याचं जे संदर्भ साहित्य आहे, तर ते संदर्भ साहित्य उपलब्ध असणं गरजेचं आहे. तिसरा जर भाग तुम्ही पाहिला तर त्याचं मार्गदर्शन, जे गायडन्स आहे, तर ते गायडन्स महत्वाचं आहे. त्याच्यानंतर चौथा, तो जर तुमच्या ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट असेल तर त्याचा तुम्ही विचार करू शकता. सो असे काही बेसिक निकष आहेत, त्यातले पहिले 2-3 महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला जो निकष मला असं वाटतो तर तो म्हणजे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुमची असणारी आवड. कारण ऑप्शनल ही अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला महिनोन-महिने, काही वेळेस ती वर्षानुवर्ष तुम्हाला अभ्यासावी लागते आणि त्याच्यामुळं ऑप्शनलच्या केसमध्ये तुमची आवड हा सगळ्यात पहिला क्रायटेरिया असावा. सी आवडीसोबत अजून एक महत्वाचा मुद्दा मी मिस केला, तो म्हणजे जीएस मध्ये किती तो ओव्हरलॅपिंग आहे. जीएसचं ओव्हरलॅपिंग काय आहे हा एक मुद्दा जस्ट मी मिस केला होता, तर हा मुद्दा आपण नंतर बघूयात. सगळ्यात पहिला आवड. आता ही जी आवड आहे ही आवड का महत्वाची आहे, कारण ऑप्शनल ही अशी गोष्ट आहे की जेवढं तुम्ही त्याच्यावरती एफर्ट्स टाकाल तर तेवढे त्याचे रिटर्न्स येण्याचे चान्सेस वाढतात. सो त्याच्यामुळे ऑप्शनलची आवड असणं खूप गरजेचं आहे. बरेच जण काय करतात की सिलेबस छोटा आहे म्हणून एखादा कुठला तरी ऑप्शनल घेतला होतो, नंतर जेव्हा एक्झाम दिली जाते तर एक्झाम झाल्यानंतर आपल्याला मार्क्स येत नाहीत, कारण तो सब्जेक्ट फक्त छोटा सिलेबस आहे आणि लवकर होतोय
ह्या एका क्रायटेरियावरती जर मुलांनी पकडलेला असेल किंवा ठेवलेला असेल, तर मग पुढे आवड नसताना जर तो सब्जेक्ट आपण तयार करायला गेलो, तर एका पॉइंटला प्रिपरेशन करणं हे खूप अवघड होऊन बसतं. सो त्याच्यामुळे त्या सब्जेक्टमध्ये एक प्रॉपर आवड असणं गरजेचं आहे. बरं, ही आवड म्हणजे काय? सी, आता म्युझिक जर आपल्याला पाहिलं तर म्युझिक आपल्याला ऐकायला आवडतं. पण जे म्युझिक आहे, तर त्या म्युझिक मधले जे बारकावे आहेत, तर ते आपल्याला कळतायत का? तर ते महत्वाचं आहे. नुसतं एखादा सब्जेक्ट वरून वरवरचं पाहिल्यानंतर आवडतं म्हणून गोष्ट वेगळी. पण त्या सब्जेक्टचा सिलेबस पाहिल्यानंतर, त्याचे जुने क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येत आहे का, की तो सब्जेक्ट मी लिहू शकतो आणि तो माझ्या भाषेमध्ये व्यवस्थित मी तो लिहू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तो खरंच वाचताना आवडतोय का? 2-3 जर सब्जेक्ट तुम्ही शॉर्टलिस्ट केलेले असतील, तर मी सजेस्ट करेल की त्या 2-3 सब्जेक्टची जी बेसिक पुस्तकं आहेत, स्टेट बोर्ड एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत, तर ती वाचून बघा. आणि ती वाचून पाहिल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की तो सब्जेक्ट वाचताना तुम्हाला आवडतोय का. सो सगळ्यात पहिला क्रायटेरिया आहे तुमची आवड. जर तो सब्जेक्ट आवडत असेल, जॉग्राफी सारखा सब्जेक्ट जर आवडत असेल, तर डेफिनेटली तुम्ही ठेवायला पाहिजे. कारण तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये स्केल करू शकता. त्याच्यानंतर दुसरं, त्या सब्जेक्टचं संदर्भ साहित्य मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? जो ऑप्शनल तुम्ही घेतलेला आहे, तर त्या ऑप्शनलचं मटेरियल तुम्हाला इझिली अवेलेबल असणं, ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. कारण नुसतंच एक आवडतोय म्हणून एखादा सब्जेक्ट घेतला आणि त्याचं जर मटेरियलच मार्केटमध्ये अवेलेबल नसेल, तर मग त्याचं प्रिपरेशन करणं खूप अवघड होऊन बसतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जिओलॉजी सारखं ऑप्शनल आहे किंवा मॅथमॅटिक्स आहे किंवा एकदम असे ऑफ ट्रॅक लॉ वगैरे सारखे जे ऑप्शनल्स आहेत, तर ते इझिली मार्केटमध्ये त्याचा तुम्हाला मटेरियल मिळत नाही. मग त्या केसमध्ये काय होतं, की तो सब्जेक्ट प्रिपेअर करणं, सिलेबस तर आपल्याला मिळून जाईल, पण त्याचं प्रिपरेशन करणं ही अवघड होऊन बसते गोष्ट. लक्षात येतं? सो जिओलॉजी असेल, लॉ असेल, मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स किंवा केमिस्ट्री असे जे ऑफ ट्रॅक सब्जेक्ट्स आहेत, तर ते सब्जेक्टचं मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये मिळणं हे अवघड होऊन बसतं. सी, युपीएससीला अपेक्षित असणारं ऑप्शनलचं मटेरियल आणि आपल्या स्कूल कॉलेजेसमध्ये किंवा आपल्या युनिव्हर्सिटीजमध्ये असणारं जे मटेरियल आहे, तर ते वेगळं आहे. त्याच्यामध्ये खूप चेंजेस आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये जे काही आपण मटेरियल काढतो, तर त्या मटेरियलची स्टँडर्ड ही युपीएससीला आवश्यक असणाऱ्या स्टँडर्डपेक्षा तुलनेने बऱ्याचदा कमी असलेली दिसते. सो त्याच्यामुळे केवळ फक्त युनिव्हर्सिटीच्या मटेरियलवरती आपण त्या ऑप्शनल पुरतं मर्यादित राहू शकत नाही किंवा त्याच्यावरती रिलाय राहू शकत नाही. सो त्याच्यामुळं संदर्भ साहित्य हा एक महत्वाचा फॅक्टर इथे बनतो. जॉग्राफी सारख्या ऑप्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर हा एवढा पॉप्युलर ऑप्शन आहे की दरवर्षी 2,500 ते 3,000 किंवा काही वेळेस 3,500 पर्यंत मुलं ही दरवर्षी मेन्स ही जॉग्राफी मधून लिहित असतात. जर पॉप्युलर ऑप्शनची जी लिस्ट काढून तुम्ही पाहिली युपीएससी मध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, जॉग्राफी, अँथ्रोपॉलॉजी, सोशॉलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे सब्जेक्ट तुम्हाला दिसतात. सो जॉग्राफी हा खूप पॉप्युलर ऑप्शनल आहे. त्याच्यामुळे त्याचं संदर्भ साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला अवेलेबल दिसतं. त्याच्यानंतर तिसरा जो फॅक्टर आहे, तर तो म्हणजे त्याचं मार्गदर्शन. तो जो ऑप्शनल तुम्ही चूज करता, तर त्या ऑप्शनलचं जे गायडन्स आहे, तर ते गायडन्स पण तुम्हाला इझिली अवेलेबल असणं, ही गरजेची गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही ऑप्शनल प्रिपेअर करता, तर ऑप्शनल प्रिपेअर करताना खूप सारे कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. उत्तरं लिहिल्यानंतर ते चेक करून घेणं, त्याचा फीडबॅक घेणं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळं प्रॉपर गायडन्स किंवा मार्गदर्शन उपलब्ध असणं, ही पण एक महत्वाची फॅक्ट इथे बनते. जॉग्राफी जर तुम्ही पाहिलं तर खूप पॉप्युलर ऑप्शनल असल्यामुळे जॉग्राफीचं खूप सारं गायडन्स, खूप सारं मटेरियल तुम्हाला मार्केटमध्ये फार इझिली अवेलेबल होता. लक्षात येतं? त्याच्यानंतर आता जॉग्राफीचं जर मराठीमध्ये मटेरियलचा जर तुम्ही विचार केला, तर मराठीमध्ये सुद्धा जॉग्राफी ऑप्शनलचं मटेरियल बऱ्यापैकी अवेलेबल आहे. मी पुढे तुम्हाला बुक लिस्ट वगैरे पण दाखवेल, की कोणती कोणती पुस्तकं तुम्ही करायला पाहिजेत, कशा पद्धतीने करायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, जेव्हा मी क्लासेसमध्ये शिकवेल, तर त्यावेळेस मी तुम्हाला खूप साऱ्या नोट्स लिहून पण देणार आहे. सो इंग्लिशचे जे माझं मटेरियल आहे, तर ते मी स्वतः ट्रान्सलेट करून मी तुम्हाला ते लिहून देणार आहे. काही गोष्टी तुम्हाला प्रिंटेड फॉर्ममध्ये पण देणार आहे. सो ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला गायडन्स आणि मटेरियल मराठीमध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढे ग्रॅज्युएशनचा जर सब्जेक्ट असेल ऑप्शनल, तर त्याचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं ऍग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन आहे आणि जर त्याने ऍग्रिकल्चरच ऑप्शनल ठेवला, तर त्याला थोडंसं एज मिळतं बाकीच्यांपेक्षा. कारण बाकीच्यांसाठी झिरो पासून तो सब्जेक्ट प्रिपेअर करायचा आहे. पण ह्या व्यक्तीसाठी काही ना काही ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये त्याला माहिती असतं. किंवा एखाद्याचं बीए मध्ये त्यांनी ऑनर्स केलंय हिस्ट्रीमध्ये. तर जर हिस्ट्रीमध्ये ऑनर्स केलेलं असेल किंवा बीए जर कंप्लीट केलेला आहे, एमए कंप्लीट केलेला आहे, तर अशा केसमध्ये हिस्ट्री ॲज अ ऑप्शनल जर ठेवला किंवा जॉग्राफी जर ऑप्शनल जर ठेवला, जर तुमच्या ग्रॅज्युएशनलाच तो असेल, तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होतो. कारण बाकीच्या सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला झिरो पासून प्रिपेअर करावं लागेल.
पण जर तो ग्रॅज्युएशनचा जर सब्जेक्ट तुमचा असेल तर त्या केसमध्ये तुमची सुरुवात 0 पासून नसते, तुमची सुरुवात 20-30 पासून सुरुवात झालेली असते. सो त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा बेनिफिट होतो. त्याच्यानंतर पाचवा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे त्या सब्जेक्टचं जीएस मध्ये असणारं ओव्हरलॅपिंग. आता तुम्ही जर पॉप्युलर ऑप्शनलची जर लिस्ट तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये मी मगाशी बोललो तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, पबॅड, हिस्ट्री, जॉग्राफी, सोशिओलॉजी, अँथ्रो हे जे सब्जेक्ट्स आहेत ना, तरी ह्या सब्जेक्ट्समध्ये एक महत्वाचा कॉमन धागा तुम्हाला दिसतो, तर ते म्हणजे जीएस मध्ये असणारं ओव्हरलॅपिंग. एखादा सब्जेक्ट जर जीएस मधला जर असेल तर तुमचा बऱ्यापैकी कामाचा किंवा अभ्यासाचा लोड कमी होतो. म्हणजे हिस्ट्री जर ऑप्शनल तुमचं असेल तर जीएस हिस्ट्री हा जो अभ्यास आहे हा वेगळा करण्याची तुम्हाला गरज नाही. किंवा जॉग्राफी जर ऑप्शनल तुमचा असेल तर जॉग्राफी ऑप्शनल हा जॉग्राफी जीएसचा भाग करण्याची तुम्हाला गरज नाही. किंवा पॉलिटिकल सायन्स जर एखाद्याचा ऑप्शनल असेल तर पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला जीएस मध्ये जे पॉलिटी गव्हर्नन्स तो जो भाग आहे तो करण्याची गरज लागत नाही. इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा आय आर आपण म्हणतो तर आय आर करण्याची तुम्हाला गरज लागत नाही. अशाच पद्धतीने सोशिओलॉजी जर असेल तर इंडियन सोसायटी हा जो सेगमेंट आहे जीएस मध्ये तर तो सुद्धा तुम्हाला करण्याची गरज लागत नाही. सो जीएस मध्ये जेवढं तुमचं ओव्हरलॅपिंग जास्त असेल तर तेवढा तुमचा ऑप्शनल ठेवलेला त्याचा फायदा ठरतो. सो हे काही बेसिक क्रायटेरियाज आहेत की ज्याच्या मदतीनं आपण कोणता ऑप्शनल ठरवायचा हे आपण डिसाईड करू शकतो. लक्षात येतं? आता जॉग्राफी ऑप्शनल ऍज अ सब्जेक्ट म्हणून जर तुम्ही पाहिला तर जॉग्राफी हा सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल म्हणून का निवडायला पाहिजे, तर त्याच्या बाबतीमध्ये काही मुद्दे आपण इथे डिस्कस करूयात. सी, जॉग्राफी ऍज अ ऑप्शनल जर तुम्ही पाहिला तर सगळ्यात पहिलं म्हणजे जॉग्राफीचं जीएस मध्ये ओव्हरलॅपिंग खूप जास्त आहे. म्हणजे जॉग्राफी जर ऑप्शनल तुम्ही घेतला तर जीएस वन मध्ये क्लिअर कट आपल्याला इथे जॉग्राफी मेन्शन केलेलं दिसतं. सो जीएस वन मध्ये जो पूर्ण जॉग्राफीचा सेगमेंट आहे मेन्स मध्ये इव्हन प्रिलिम्स मध्ये तो दोन्हीकडे तुमचा कव्हर होऊन जातो. सी, प्रिलिम्स मध्ये जर तुम्ही पाहिला सो प्रिलिम्स मध्ये बघा जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट हा जो सेगमेंट आहे तर ह्या सेगमेंटमध्ये युपीएससीचे जर क्वेश्चन तुम्ही पाहिले तर ते 25 ते 30 क्वेश्चन आपल्याला आलेले दिसतात. लक्षात येतं? प्रिलिम्स मध्ये 100 जवळजवळ 25 ते 30 क्वेश्चन्स, मिनिमम 25 क्वेश्चन्स तर जॉग्राफी एन्व्हायरमेंट मधून येतातच. म्हणजे जर 25 क्वेश्चन आपण असं पकडूयात की मिनिमम 25 क्वेश्चन आले, जर मिनिमम क्वेश्चन्स जर 25 आले तर दॅट मीन्स 50 मार्क्सचे प्रश्न हे तुम्हाला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट मधून आलेले दिसतात. जर तुम्ही कट ऑफ पाहिला युपीएससीचा तर तुम्हाला इझिली लक्षात येईल की 100 मार्क्स पेक्षा कमी कट ऑफ जातो युपीएससीचा आणि त्या 100 मार्क्स पैकी 50 मार्क्स हा तुम्हाला जॉग्राफी देऊ शकतो. सो त्याच्यामुळं जीएस मध्ये प्रिलिम्स मध्ये तुमचा खूप सारा लोड कमी होतो. कारण आपल्याला ऑप्शनल मध्ये बघा एन्व्हायरमेंटल जॉग्राफी म्हणून पण एक सेगमेंट आहे. जर तुम्ही सिलेबस पाहिला तर पेपर वन मध्ये जो जो सेक्शन ए आहे तर त्याच्यामध्ये पर्यावरण भूगोल आहे आणि तो पर्यावरण भूगोलाचा भाग जो आहे तर तो एन्व्हायरमेंट कव्हर करतो आणि ऑब्व्हियसली जॉग्राफी पण इथे तुमचा कव्हर होऊन जातो. सो प्रिलिम्स मध्ये जर पाहिलं तर प्रिलिम्स मध्ये जवळजवळ 25 ते 30 क्वेश्चन्स जॉग्राफी एन्व्हायरमेंट तुम्हाला देऊ शकतो. नाव लुकिंग ॲट द मेन्स, मेन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेन्स मध्ये बघा जीएस वन मध्ये आपल्याला माहिती की प्राकृतिक भूगोल, संसाधनं किंवा रिसोर्सेस, त्याच्यानंतर जिओ फिजिकल फॅनॉमेना जसं भूकंप, सुनामी, क्लायमेट चेंज वगैरे हे जे मुद्दे आहेत तर हे सगळं तुम्हाला जीएस वन मध्ये थेट तुम्हाला ओव्हरलॅप होताना दिसतं. त्याच्यानंतर आता जीएस टू मध्ये, आता जीएस टू इथं मेन्शन केलेलं नाहीये मी, पण जीएस टू मध्ये बघा जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत आय आर आपण म्हणतो बघा, म्हणजे इंडिया आणि सराउंडिंग नेशन्स किंवा नेबरिंग कंट्रीज किंवा इंडिया आणि साऊथ एशियन कंट्रीज हा जो सेगमेंट आहे तर तो सेगमेंट सुद्धा तुम्हाला जॉग्राफी ऑप्शनल असेल तर तो सोपा जातो. सी, जर तुमचं ऑप्शनल जॉग्राफी असेल तर तिथलं जिओ पॉलिटिक्स समजायला तुम्हाला मदत होते. म्हणजे मिडल ईस्ट मधलं जे जिओ पॉलिटिक्स आहे तर ते तेव्हाच व्यवस्थित समजेल जेव्हा तुम्हाला तिथली जॉग्राफी माहिती असेल. साऊथ चायना सी इथली जिओपॉलिटिक्स जर समजायचं असेल तर तिथली जॉग्राफी तुम्हाला माहिती पाहिजे की ती 9-9 आहे काय, चायनाचा किंवा फिलिपिन्सचा, मलेशियाचा त्या रिजन मध्ये इंटरेस्ट काय आहे हे तुम्हाला कळण्यासाठी तिथलं जॉग्राफी तुम्हाला माहिती पाहिजे. तसंच पेपर 3 मध्ये जर तुम्ही पाहिला तर जीएस 3 मध्ये बघा पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन किंवा डिझास्टर मॅनेजमेंट, शेती
आणि अर्थव्यवस्थेतले जे काही टॉपिक्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, रेल्वेज वगैरे वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला इथे ओव्हरलॅप होताना दिसतात. सो GS1 चे जर तुम्ही पाहिलं तर GS1 चे एक 100 मार्क्स जॉग्राफी मधून येतात. GS3 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक 70 ते 50 मार्क्स किंवा काही वेळेस ही टॅली जवळजवळ 80 पर्यंत गेलेली दिसते. सो पेपर 1 चे 100 मार्क्स आणि पेपर 3 चे एक 70 ते 80 किंवा 50 ते 80 मार्क्स हे जॉग्राफीतनं येतात. IR मध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक 20 मार्क्स तुम्हाला IR मधून येतात, जे तुम्हाला जॉग्राफीशी थेट लिंक करता येतात. सो ओव्हरऑल जर पाहिलं तर GS मधले हे 100, हे 20 आणि हे 80 जवळजवळ 200 मार्क्स इझिली तुम्हाला जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट देऊ शकतो. सो जॉग्राफी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर हे जे सगळे टॉपिक्स आहेत GS मधले, तर ते सगळे इथे ऑप्शनल मध्ये कव्हर होतात. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही एसेज लिहिता तर काही वेळेस एसे मध्ये सुद्धा काही मुद्दे तुम्हाला ऑप्शनल मधल्या मटेरियल मधून लिहिता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लायमेट चेंज असेल, शहरीकरण असेल, मायग्रेशन असेल, पॉप्युलेशन मध्ये होणारे बदल असतील किंवा डेमोग्राफिक्स मध्ये होणारे बदल असतील, तर हे जे बदल आहेत तर हे बदल समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला निबंधामध्ये जॉग्राफीची मदत होऊ शकते. सो GS मध्ये तर थेट मदत होतेच, GS1, GS3 मध्ये काही प्रमाणामध्ये निबंधामध्ये पण मदत होते. आणि तुमचा जो शेवटचा टप्पा आहे मुलाखत, तर त्या मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला जॉग्राफी ऑप्शनलची मदत होते. सी, तुमचा ऑप्शनल कोणताही असो, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्ही कोणत्या राज्यामधून येता, तुम्ही कोणत्या रिजन मधून येता, कोणत्या जिल्ह्यामधून येता, तर हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचं जॉग्राफी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रामधून येताय तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या रिजन मधून येता, विदर्भामधून येताय, मराठवाडा की कोकण. मग जर कोकण रिजन असेल तर कोकण रिजनची समस्या काय काय आहेत, मग तिथली जॉग्राफी काय आहे, तिथे पाणी जास्त म्हणजे पाऊस जास्त पडतो, मग तिथे पाऊस जास्त का पडतो, मग त्याचा परिणाम काय होतो, कोस्टल एरियाजवरती त्याचा काय परिणाम होतो, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. आणि त्याचा थेट म्हणजे त्याचा इम्पॅक्ट किंवा जर ते तुम्ही पाहिलं तर जॉग्राफी ऑप्शनल जर असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला खूप इझिली आन्सर करता येतात. लक्षात येत आहे? इंटरव्ह्यूज मध्ये बघा, तुमचे आई बाबा जर शेती करत असतील तर मग शेतीमध्ये कोणती पिकं घेतली जातात, मग महाराष्ट्रामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठली पिकं महत्वाची आहेत, मग महाराष्ट्राचा क्रॉपिंग पॅटर्न, क्लायमेट चेंजचा त्याच्यावरती होणारा परिणाम, किंवा यावर्षी जसं मान्सून डिले झालेला होता किंवा मान्सून खूप वीक आहे या वर्षी, मग त्याचा शेतीवरती काय परिणाम होऊ शकतो, अशा पद्धतीचे करंट अफेअर्सचे प्रश्न फार इझिली तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो त्याच्यामुळे थेट इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जे कंटेम्पररी इश्यूज आहेत, समकालीन समस्या आहेत, रिजनल डेव्हलपमेंटची इश्यूज आहेत, डेमोग्राफिक्स मधले इश्यूज आहेत, तर ते सगळे तुम्हाला इझिली इथे विचारता येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे जर ऑप्शनल असेल तुमचा, तर ऑप्शनल मध्ये 500 मार्क्स तर मेन्स मध्ये मिळतातच, प्लस GS मधले सुद्धा हे 200 मार्क्स तुम्हाला इझिली एनकॅश करता येतात. सो त्याच्यामुळे जॉग्राफी ॲज अ ऑप्शनल जर तुम्ही पाहिला तर हा खूप महत्वाचा ऑप्शनल तुम्हाला असलेला दिसतो. त्याच्यानंतर पुढचा जर तुम्ही भाग पाहिला तर जॉग्राफी हा स्कोरिंग आहे, स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जॉग्राफीमध्ये मुलांचे जर तुम्ही मार्क्स पाहिले तर एक 280 ते 325च्या आसपास मुलांना आपल्याला मार्क्स आलेले दिसतात. आणि जर जसं मी मगाशी आलेलं तुम्हाला म्हणलं की जर सिलेक्टेड कॅन्डिडेटची जर तुम्ही मार्क्स काढून पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ऑप्शनल मध्ये बऱ्यापैकी त्यांनी खेचलेलं असतं. आणि ऑप्शनल मध्ये जर तुम्हाला 300च्या आसपास स्कोर करता आला तर तुमचा GS चा लोड बऱ्यापैकी कमी होऊन जातो. सो त्याच्यामुळे जॉग्राफी ॲज अ ऑप्शनल जर पाहिला तर तो स्कोरिंग सब्जेक्ट आहे. दुसरी गोष्ट, सक्सेस रेट जर तुम्ही पाहिला तर हा सक्सेस रेट पर्सेंटेज वाईज तुम्हाला एक 5.5 ते 7% आसपास तुम्हाला दिसेल पर्सेंटेज वाईज. पण ऍब्सोल्यूट नंबर जर तुम्ही पाहिला तर तो बऱ्यापैकी जास्त असलेला दिसेल. लक्षात येत आहे? सी म्हणजे काय बघा, सी आता एखादा ऑप्शनल आहे, फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे, तर ऍग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे तर त्या ऍग्रिकल्चर ऑप्शनल मधून सपोज एक 100 विद्यार्थ्यांनी मेन्स लिहिली आणि त्या 100 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ एक 10 मुलं पास झाली. ठीक आहे, तर त्याचा पर्सेंटेज आपल्याला मिळतं 10%. ठीक आहे. पण जॉग्राफी हा खूप पॉप्युलर ऑप्शनल असल्यामुळे जॉग्राफीमध्ये लिहिणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. आता जॉग्राफीमध्ये सपोज त्या वर्षी 2000 मुलांनी मेन्स लिहिली आणि जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्याचा जर नंबर तुम्ही पाहिला तर तो 100च्या आसपास किंवा असं आपण म्हणूयात की 150च्या आसपास तो आहे. जर इथे इमॅजिन करा की 150 मुलं जॉग्राफी ऑप्शनल घेऊन जर पास झाली तर दॅट मीन्स तुमचा जो सक्सेस रेट येतो जॉग्राफीचा
तर तो एक रफली 7.5% आसपास दिसतो. मग टक्केवारीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जॉग्राफीचा टक्का कमी दिसतो तुम्हाला, 7.5% वगैरे दिसतो. पण तेच जर तुम्ही ऍब्सोल्यूट नंबर पाहिला तर इथे 150 मुलं पास झालेली दिसतात. म्हणजे 10 मुलांमध्ये एंट्री करणं सोपं आहे की 150 मुलांमध्ये? तर डेफिनेटली इथे 150 मुलांमध्ये एंट्री करणं सोपं आहे. लक्षात आलं? सी, कॉम्पिटिशन तीव्र आहे का? डेफिनेटली. ह्याला फ्लिप साईड दुसरी पण आहे की जॉग्राफी पॉप्युलर ऑप्शनल असल्यामुळे दरवर्षी 2-3, 3,500च्या आसपास मुलं ऑप्शनल लिहितात. काही वेळेस हा नंबर 4,000 पर्यंत पण गेलेला आहे. सो 2 ते 4,000 मुलांमधून तुमचा पेपर चेक होणं, त्यांच्यावर कम्पेअर होणं, ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन फार तीव्र आहे आणि ही त्याची फ्लिप साईड आहे. पण जसं मी तुम्हाला म्हणलं, जर तो सब्जेक्ट तुम्हाला आवडत असेल, त्याचं मटेरियल इझिली अवेलेबल आहे, गायडन्स इझिली अवेलेबल आहे, तर डेफिनेटली तुम्ही जॉग्राफीचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे की जॉग्राफी का ठेवायला पाहिजे, तर ते म्हणजे तुम्हाला त्याचं पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करता येतं. पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, की जॉग्राफीमध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढणं, नकाशे काढणं, म्हणजे आकृत्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ट्री डायग्राम काढणं, पाय चार्ट काढणं किंवा हिस्टोग्राम्स काढणं किंवा वेन डायग्राम्स काढणं किंवा नकाशे काढणं, रिजनल नकाशे काढणं, तर ह्या गोष्टींना महत्व आहे. आणि त्या गोष्टी जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने कराल तेवढे तुम्हाला मार्क्स येण्याचे चान्सेस वाढतात. कारण जॉग्राफी हा तुम्हाला पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन दाखवण्याचा सब्जेक्ट आहे. दुसरी गोष्ट काय बघा, की जॉग्राफी हा एक सेमी सायंटिफिक सब्जेक्ट आहे. हा सोशॉलॉजी, अँथ्रो किंवा पॉल सायन्स सारखा ह्युमॅनिटीचा पण सब्जेक्ट नाहीये किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारखा प्युअर सायन्सचा पण सब्जेक्ट नाहीये. ते दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. जॉग्राफी हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. एखादी कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला पाठांतर कमी करावं लागतं. सी, जॉग्राफीमध्ये आणि बाकीचे जे ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये एक बेसिक फरक तुम्हाला दिसतो. जॉग्राफी जर एकदा तुम्हाला कळाला तर तुम्हाला तो समजून घ्यायचा आणि आहे असं जाऊन एक्झाम मध्ये लिहायचा. बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत ह्युमॅनिटीचे, जिथे वेगवेगळे थिंकर्स वगैरे असतात, तर त्या थिंकर्सच्या अँगलने तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात. तिथे तुमचे अनालिटिकल स्किल्स तुम्हाला वापरावे लागतात. म्हणजे समाजशास्त्रामध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा अँथ्रोपॉलॉजीमध्ये आजूबाजूला ज्या काही घटना घडतायत तर त्या घटनांचा घटनांचं तुम्हाला अनालिसिस करावं लागेल आणि त्या अनालिसिस मधून तुम्हाला उत्तरं लिहावी लागतील. तिथे असं सरळसोट एकच उत्तर असावं असं नसतं. पण जॉग्राफी हा सायंटिफिक किंवा सेमी सायंटिफिक सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट जर समजली, एखादी कन्सेप्ट जर समजली, तर त्याच्यावरून तुम्हाला उत्तर लिहिणं तुलनेने सोपं जातं. हा एक बेसिक मुद्दा आहे जॉग्राफीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा जर भाग तुम्ही पाहिला तर जॉग्राफीमध्ये मॅपिंगचे क्वेश्चन्स असतात. पेपर 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पेपर 2 मध्ये बघा 20 मार्क्सचा मॅप बेस्ड क्वेश्चन असतो. जर पेपर तुम्ही पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की एक 20 मार्क्सचा मॅप बेस्ड क्वेश्चन येतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला भारताच्या नकाशामध्ये ते मॅप पॉइंट्स प्लॉट करायचे आणि त्याच्याबद्दल 30 शब्दांमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायचे. सो ह्याच्यामध्ये सुद्धा एक 16, 17 किंवा 18 मार्क्स पर्यंत जाणं हे इझिली पॉसिबल आहे. जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं वर्षभरामध्ये जे काही प्लेसेस न्यूजमध्ये आहेत, तर ते जर तुम्ही पाहिलं तर 16, 17, 18 मार्क्स पर्यंत पण तुम्हाला इथे स्कोर करता येऊ शकतो. अदरवाईज बघा, जे 20 मार्क्सचा क्वेश्चन तुम्ही लिहिता, तर त्या 20 मार्क्सवरून 17-18 मार्क्स इथे मिळणं रेग्युलर उत्तरांमधून हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. पण इथे मॅपिंगमध्ये ते पॉसिबल आहे. कारण इथे मॅपिंगमध्ये तुम्हाला 10 मॅप पॉइंट्स असतात आणि त्या 10 मॅप पॉइंट्सवरून तुम्हाला उत्तरं काढायची असतात. लक्षात येतंय? सो जॉग्राफी ॲज अ ऑप्शनल जर तुम्ही पाहिलं, तर हे सगळे मुद्दे आहेत, की त्या मुद्द्यांच्या मदतीनं तुम्हाला म्हणजे तुम्हाला ऑप्शनल ठेवता येऊ शकतो. जॉग्राफी हा तार्किक आणि वैज्ञानिक विषय आहे आणि केवळ पाठांतरावरती अवलंबून न राहता संकल्पना आणि नकाशांवर आधारित खूप चांगले गुण किंवा चांगले मार्क्स देणारा हा सब्जेक्ट आहे. ही गोष्ट डोक्यामध्ये ठेवा. लक्षात येते ना? आता पुढे वळत आपण. जॉग्राफी ॲज अ सब्जेक्ट जर तुम्ही पाहिला तर जॉग्राफीमध्ये काय फक्त फॅक्ट्स नाहीयेत, फक्त तथ्य नाहीयेत, तर हे एक सायन्स आहे. जॉग्राफीमध्ये जर तुम्ही पाहिला तर जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, जर एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली, म्हणजे मान्सून कसा तयार होतो, मग मान्सूनमध्ये जेट स्ट्रीमचा रोल काय असतो, तिबेट पठाराचा रोल काय असतो, मान्सूनमध्ये सह्याद्रीचा काय रोल आहे, हे जर तुम्हाला व्यवस्थित कळालं तर इथे पाठांतराची गरज नाही. एखादी गोष्ट फक्त समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही फॅक्ट्स फक्त तुम्हाला थोडेफार लक्षात ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर तुमचं उत्तर रेडी होतं. सो एखादी संकल्पना जर तुम्हाला कळाली
त्या प्रक्रियेची सखोल समज जर तुम्हाला आली तर त्याच्यावरून उत्तरं लिहिणं सोपं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्लेट टेक्टॉनिक्स थ्योरी जर व्यवस्थित तुम्हाला कळाली किंवा मॉन्सून जर व्यवस्थित कळाला, तर ह्या मॉन्सूनवरती एल निनो ला निनाचा काय परिणाम होतो किंवा इंडियन ओशन डायपोलचा काय परिणाम होतो हे इझिली तुम्हाला ओळखता येतं. एकदा जर का हे लिंकेजेस तुम्हाला लक्षात आले, तर त्याच्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये जो बेसिक डेटा किंवा ज्या फॅक्ट्स आहेत, तर त्या फॅक्ट्स तुम्हाला टाकावे लागतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मॉन्सूनचं जेव्हा उत्तर तुम्ही लिहिता, तर मॉन्सूनचं उत्तर लिहित असताना तुम्ही तिबेट पठाराचा मेन्शन करता की बाबा तिबेट पठार तापल्यामुळं त्या ठिकाणी मॉन्सून तीव्र होतो. मग तिबेट पठाराच्या बाबतीमध्ये काही फॅक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजेत की बाबा तिबेट पठाराची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे, त्याचा एरिया 4-4.5 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. सो हे जे 4-4.5 लाख ही जे फॅक्ट्स आहेत, तर ह्या थोडंफार फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. दुसरी गोष्ट, त्याच्यासोबत तुम्हाला अचूक उदाहरणं आणि जे अद्ययावत जे आकडेवारी आहे, ज्या फिगर्स आहेत, तर त्या फिगर्स तुम्हाला महत्वाच्या असतात. लक्षात आलं? सो अलीकडच्या काळामध्ये म्हणजे रिसेंट ज्या फिगर्स असतील, तर त्या फिगर्स लक्षात ठेवणं किंवा उदाहरणं लक्षात ठेवणं आणि त्याला कन्सेप्ट सोबत जोडणं ही महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर उत्तरांमध्ये नकाशा, आकृते, वेगवेगळे मॉडेल्स किंवा जे स्पॅशियल प्रेझेंटेशन आहे, अवकाशीय किंवा त्यालाच आपण स्पॅशियल डिस्ट्रीब्युशन असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे नकाशे ड्रॉ करणं, मग त्या नकाशामध्ये एखादा एरिया हायलाइट करणं, त्याच्याबद्दल डिस्कशन करणं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी तुम्हाला इझिली करता येतात. सो जॉग्राफीचं जर प्रिपरेशन तुम्ही पाहिलं, तर ह्या टप्प्यांमध्ये ते जातात. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळा डेटा आणि ज्या फॅक्ट्स फिगर्स आहेत, तर त्या ऍड करा. आणि जेव्हा उत्तरं लिहाल, तर उत्तरं लिहिताना नकाशे, आकृते, वेगवेगळे जे मॉडेल्स किंवा जे थ्योरीज आहेत, तर त्या मेन्शन करून तुम्ही उत्तरं लिहा. ओव्हरऑल जर जॉग्राफीतनं सिलेक्टेड जे कॅन्डिडेट झालेले आहेत, हे इरा सिंगल किंवा प्रथम कौशिक वगैरे, तर ह्यांची जर उत्तरं तुम्ही पाहिली, तर त्या उत्तरांमधून एक लक्षात येतं की केवळ काय घडतंय हे सांगणं पुरेसं नाही, तर ते कुठे घडतंय, का घडतंय आणि त्याचा परिणाम काय होतोय, हे तुम्हाला नकाशांच्या मदतीनं किंवा डायग्रामच्या मदतीनं सांगणं हे गरजेचं आहे. पुढे नंतर कधीतरी मी उत्तर लेखनाबद्दल पण बोलेल की जॉग्राफीची उत्तरं लिहित असताना तुम्ही कशा पद्धतीनं उत्तरं लिहिली पाहिजेत, त्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये बोलेल. तर त्यावेळेस ह्या मुद्द्यांबद्दल आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात की कशा कशा पद्धतीनं आपल्याला प्रिपेअर करायचंय. लक्षात येते हे ना? आता पुढे आपण जाऊयात. जॉग्राफीचा जो अभ्यासक्रम आहे, तर त्या अभ्यासक्रमाची रचना कशी आहे? सी, आता जर तुम्ही सिलेबस पाहिला, तर सिलेबसमध्ये काय 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 गोष्टी आहेत बघा. जस्ट ब्रीफली आपण ते बघूयात. जॉग्राफीचा जर सिलेबस तुम्ही पाहिला, तर आपल्याला 2 पेपर्स आहेत बघा. पहिला पेपर आहे ज्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल्स ऑफ जॉग्राफी, हे त्याचं हेडिंग आहे. त्याच्यामध्ये 2 सेगमेंट्स आहेत. पहिला सेगमेंट आहे फिजिकल जॉग्राफीचा. सी, ब्रीफली मी फक्त इथे सांगतो की सिलेबसमध्ये काय काय आहे, जेणेकरून आपल्याला थोडंसं समजायला मदत होईल. पहिला जो पेपर आहे, तर त्याचा हा सेक्शन ए आहे. सेक्शन ए मध्ये फिजिकल जॉग्राफी किंवा प्राकृतिक भूगोल आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये 5 टॉपिक्स आहेत. एक आहे जिओमॉर्फॉलॉजी, भूरूपशास्त्र, क्लायमेटॉलॉजी, हवामानशास्त्र, त्याच्यानंतर ओशनोग्राफी, त्याच्यानंतर पुढे बायोजिओग्राफी, बायोजिओग्राफी आणि 5वा आहे एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. सो सिलेबसमध्ये जर पाहिलं, तर सेक्शन ए मध्ये आपल्याला 5 टॉपिक्स आहेत: जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, बायोजिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटल जॉग्राफी. त्याच्यानंतर ह्युमन जॉग्राफीचा सेक्शन बी सुरू होतो. दिस इज सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा 5 टॉपिक्स येतात. त्याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे पर्स्पेक्टिव्ह इन जॉग्राफी, ह्युमन जॉग्राफी, मानवी भूगोलातील वेगवेगळे दृष्टिकोन. ठीक आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक जॉग्राफी, त्याच्यानंतर पुढे पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफी, त्याच्यानंतर रिजनल प्लॅनिंग, त्याच्यानंतर पुढे आहे मॉडेल्स, थ्योरीज अँड लॉज. म्हणजे सेक्शन बी मध्ये सुद्धा आपल्याला 5 टॉपिक्स आहेत. सेक्शन ए मध्ये 5 टॉपिक्स, सेक्शन बी मध्ये 5 टॉपिक्स. पर्स्पेक्टिव्ह, त्याच्यानंतर इकॉनॉमिक जॉग्राफी, पॉप्युलेशन अँड सेटलमेंट, रिजनल प्लॅनिंग आणि मॉडेल्स अँड थ्योरीज, असे हे 5 टॉपिक्स आहेत. तसंच जर तुम्ही पेपर 2 मध्ये पाहिला, आता हे मी खूप डिटेलमध्ये सगळं सांगत नाहीये, फक्त मी सिलेबसची ओळख करून देतो. पेपर 2 मध्ये सुद्धा
पाच पाच असे एकूण 10 टॉपिक आहेत. पेपर 1 मध्ये 10 टॉपिक, प्रत्येक सेक्शन मध्ये 5, असे एकूण 10 टॉपिक पेपर 1चे. आणि पेपर 2 मध्ये सुद्धा आपल्याला 10 टॉपिक्स आहेत. मग त्याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये फिजिकल सेटिंग, रिसोर्सेस किंवा संसाधने, ऍग्रिकल्चर कृषी, इंडस्ट्री उद्योगधंदे, ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन आणि ट्रेड, हे 5 टॉपिक्स आहेत सेक्शन ए मध्ये पेपर 2 मध्ये. तसंच सेक्शन बी मध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा 6 टॉपिक्स आहेत बघा. कल्चरल सेटिंग, सेटलमेंट, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग किंवा आरडीपी, आणि पॉलिटिकल आस्पेक्ट आणि कंटेम्पररी इश्यूज, असे हे एकूण 10 टॉपिक पेपर 2 मध्ये सुद्धा आहेत. आता हे जर सगळे टॉपिक जर आपण पाहिले आणि त्याचं जर इंटरलिंकेजेस जर आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला एकमेकांसोबत काही लिंकेजेस डेव्हलप करता येतात. सी, जेव्हा तुम्ही प्रिपेअर कराल तर प्रिपरेशन करत असताना तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 चं काही टॉपिकसाठी सायमल्टेनियसली प्रिपरेशन करायचंय. सी, आता म्हणजे काय, पेपर 1 जर तुम्ही पाहिला तर पेपर 1 मध्ये खूप सारे प्रिन्सिपल्स आणि खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. पेपर 1 ऍज अ सब्जेक्ट जर तुम्ही पाहिला जॉग्राफी, तर हा जनरल जॉग्राफीचा भाग आहे किंवा त्यालाच आपण सिस्टमॅटिक जॉग्राफी असं आपण म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोलाचा भाग येतो. पेपर 2 जो आहे आपल्याला तो दिसतो भारताचा भूगोल. भारताचा भूगोल हा प्रादेशिक भूगोल आहे आणि हा जो प्रादेशिक भूगोल आहे त्याच्यामध्ये कित्येक पैलू हे तुम्हाला ह्युमन जॉग्राफी आणि फिजिकल जॉग्राफीशी जोडलेले दिसतात. लक्षात येते? सी, पेपर 1 आणि पेपर 2 जर तुम्ही पाहिलं तर दोन्हीकडे तुम्हाला सायमल्टेनियसली काही टॉपिकचं सेम प्रिपरेशन करता येऊ शकतं. पेपर 1 मध्ये बघा, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मानवी भूगोल किंवा आर्थिक भूगोल, पॉप्युलेशन मॉडेल्स, थिअरीज, हे सगळे मुद्दे आहेत. आणि बऱ्याचदा पेपर 1 आणि पेपर 2 चे काही टॉपिक्स तुम्हाला सेम तयार करता येतात. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पेपर 1 मध्ये क्लायमेटॉलॉजी किंवा हवामानशास्त्र शिकला तर त्या हवामानशास्त्राच्या टॉपिक मध्येच तुम्ही मान्सूनचा पण टॉपिक तुम्ही करू शकता. कारण पेपर 2 मध्ये आपल्याला फिजिकल सेटिंग मध्ये मान्सून बद्दल अभ्यासायचंय. मग पेपर 2 मध्ये मान्सून अभ्यासण्याऐवजी तो पेपर 1 सोबतच जर अभ्यासला तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किंवा पेपर 1 मध्ये बघा रिजनल प्लॅनिंग आहे, तर त्या रिजनल प्लॅनिंगचा टॉपिक पेपर 2 मधला रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग त्याच्यासोबत तुम्हाला करता येऊ शकतो. किंवा तसंच सेटलमेंट जॉग्राफी आहे, वसाहत भूगोल, पेपर 1 मध्ये जे सेटलमेंट जॉग्राफी आहे त्याचं थेट लिंक तुम्हाला पेपर 2 मधल्या सेटलमेंटच्या टॉपिक सोबत करता येऊ शकतं. पेपर 2 ची उत्तरं लिहित असताना तुम्हाला पेपर 1 मध्ये जे काही जॉग्राफर्स आहेत त्यांनी मांडलेल्या जे कन्सेप्ट आहेत, म्हणजे रँक साईज रूल आहे जे का झिफ्टचा, किंवा कॉनर्वेशनची कन्सेप्ट आहे गेट्सची, तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत आणि ती जी जॉग्राफर्स आहेत त्यांनी दिलेल्या ओरिजिनल ज्या डेफिनेशन्स आहेत तर त्या आहे अशा तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये लिहिता येतात. इथले जे प्रिन्सिपल्स आहेत तर ते पेपर 2 मध्ये तुम्हाला आहे असे वापरता येतात. दुसरी गोष्ट, पेपर 2 मध्ये जेव्हा तुम्ही उत्तरं लिहिता तेव्हा खूप सारे केस स्टडीज, उदाहरणं देणं, खूप साऱ्या फॅक्ट्स, फिगर्स, मॅप्स ड्रॉ करणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा पेपर 2 ची उत्तरं तुम्ही लिहिता तर तेव्हा त्या उत्तरांमध्ये वेगवेगळ्या केस स्टडीज लिहिण्याची सवय ठेवत चला. म्हणजे नुसतं एक्सप्लेनेशन न देता 8 ते 10 ओळींची केस स्टडीज लिहिणं, मग त्या केस स्टडीज मध्ये सोल्युशन, म्हणजे समस्या, त्याचं सोल्युशन आणि त्याच्यासाठी काय 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 गोष्टी केलेल्या आहेत प्रॅक्टिकली, तर ते तुम्ही तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. सो उदाहरणं, केस स्टडीज हे पेपर 2 मध्ये तुम्ही देऊ शकता आणि पेपर 1 आणि पेपर 2 इंटरलिंक्ड फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता. तसंच लोकसंख्या सिद्धांत, पेपर 1 मध्ये आपण लोकसंख्या सिद्धांत शिकतो, पण भारतातील स्थलांतर आणि शहरीकरणासाठी हे जे लोकसंख्येचे जे सिद्धांत आहेत तर ते सिद्धांत तुम्हाला वापरता येऊ शकतात. सो पेपर 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर वसाहत भूगोल, सेटलमेंट, त्याच्यानंतर रिजनल प्लॅनिंग, प्रादेशिक नियोजन, त्याच्यानंतर पॉप्युलेशनचा डेटा, सो ह्या सगळ्या गोष्टी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीकडे तुम्हाला एकाच वेळेस लिंक करून लिहिता येऊ शकतात. सो प्रिपरेशन वाईज जर तुम्ही पाहिलं तर प्रिपरेशन वाईज अभ्यासक्रमाची रचनाच त्यांनी अशा पद्धतीने केलेली आहे की पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्हीही गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. लक्षात आलंय हे इथपर्यंत? त्याच्यानंतर पुढे आपण जाऊयात आवश्यक पुस्तकं आणि संसाधनं. सी, पुस्तकांच्या बाबतीमध्ये वगैरे थोडंसं आपण दुसऱ्या एका ह्याच्यामध्ये बघूयात की तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये पुस्तकं कोणती करायची आहेत. मी इथे तुम्हाला पुस्तकांची लिस्ट पण सांगतो की कुठली पुस्तकं करायची आहेत आणि ती कशा पद्धतीने करायची आहेत. ही तुमची संदर्भ पुस्तकं आहेत.
हे तुमचे रेफरन्सेस आहेत. ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे रेफरन्सेस तुम्हाला कामी येतील. ठीक आहे, हे लिहून ठेवा किंवा ह्याचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवा. ना आता सगळ्यात पहिल्यांदा जे रेफरन्सेस आहेत तर त्या रेफरन्सेसमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही 6वी ते 12वीची एनसीईआरटीची पुस्तकं करायला पाहिजेत. ठीक आहे, ही जी एनसीईआरटीची पुस्तकं आहेत इयत्ता 6वी ते 12वीची, तर ती तुमच्या प्रिपरेशनचा बेस तयार करतात. त्याच्यानंतर पुढे सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, जीसी लिओंगचं जे पुस्तक आहे, गोचिंग लिओन, तर त्या जीसी लिओंगचं एक इंग्लिशमध्ये जे पुस्तक आहे जे तुम्हाला जीएस मध्ये पण करायचंय, तर ते ते पुस्तक तुम्ही करा. ठीक आहे, त्यांनी तुमचा एक बेस तयार होईल सब्जेक्टचा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ऍक्च्युअल रेफरन्सेस वाचायचे. आता ऍक्च्युअल रेफरन्सेस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे ही जी दोन पुस्तकं आहेत, भूगोलाची मूलतत्वे खंड 1 आणि खंड 2, हे तुमची पेपर 1 ची पुस्तकं आहेत. पेपर 1 मध्ये बघा, भूगोलाची मूलतत्वे खंड 1 हा सेक्शन ए कव्हर करतो पेपर 1 चा, आणि त्याच्यानंतर खंड 2 जो आहे हा सेक्शन बी कव्हर करतो पेपर 1 चा. ठीक आहे, सो पेपर 1 चा सेक्शन ए आणि सेक्शन बी ह्या दोन पुस्तकात कव्हर होतो, भूगोलाची मूलतत्वे खंड 1 आणि खंड 2. पेपर 1 साठी तुम्हाला ही दोनच पुस्तकं आहेत. प्लस पेपर 1 साठी मी तुम्हाला सांगेल की माझ्या ज्या नोट्स आहेत क्लासमध्ये, ज्या मी नोट्स तुम्हाला लिहून देईल किंवा काही प्रिंटेड फॉर्म मध्ये देईल, तर त्या नोट सुद्धा तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे पेपर 1 साठीच बघा काही ऍडिशनल मी पुस्तकं तुम्हाला सांगतोय. मानवी भूगोल, माजी दुसेन सरांचं एक पुस्तक आहे, तर हे मानवी भूगोल पण तुम्हाला मराठीमध्ये मिळून जाईल. त्याच्यानंतर इथे इव्होल्युशन ऑफ जॉग्राफिकल थॉट, हे पण माजी दुसेन सरांचं पुस्तक आहे, हे मराठीमध्ये अवेलेबल आहे. पारधी सरांनी ते ट्रान्सलेट केलेलं आहे. तर ते पारधी सरांचं पुस्तक इव्होल्युशन ऑफ जॉग्राफिकल थॉट, पर्स्पेक्टिव्हचा एक टॉपिक येतो बघा. ह्युमन जॉग्राफीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेक्शन बी मध्ये पहिला एक टॉपिक येतो पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जॉग्राफी. तर त्या टॉपिकसाठी तुम्ही हे इव्होल्युशन ऑफ जॉग्राफिकल थॉट्स हे पुस्तक करू शकता. आर डी दीक्षित किंवा सुदीप्ता अधिकारी पण आहे, पण कुठलं तरी एक सध्या तरी करा, नंतर बाकीच्या पुस्तकांकडे वळवा. सो हे पुस्तक पर्स्पेक्टिव्ह साठी तुम्ही करू शकता. ओव्हरऑल मानवी भूगोल सेक्शन बी साठी माजी दुसेन सरांचं पुस्तक आहे, प्लस खंड 2 पण आहे. ठीक आहे, खंड 1 खंड 2 मध्ये सेक्शन ए सेक्शन बी त्यांनी सिलेबस वाईज दिलं, त्याची लँग्वेज डिफिकल्ट आहे थोडीशी, त्यामुळे मग तुम्ही माजी दुसेन सरांची ही दोन पुस्तकं घेऊ शकता. त्याच्यानंतर पेपर 2 साठी बघा, भारताचा भूगोल, हे माजी दुसेन सरांचं पुस्तक आहे. हे पेपर 2 चं पुस्तक आहे तुमचं. पेपर 2 ला एकच पुस्तक आहे तुम्हाला, माजिद हुसेन, जॉग्राफी ऑफ इंडिया बाय माजिद हुसेन. सो हे एक पुस्तक आहे, किंवा त्याला ऑप्शन म्हणून हे सौदी आणि कोळेकर सरांचं पुस्तक आहे, पण मी पर्सनली सजेस्ट करेल की हे सौदी कोळेकर घेण्यापेक्षा माजिद हुसेन सरांचं पुस्तक घ्या, कारण ते युपीएससी ऑप्शनल साठीच व्यवस्थित लिहिलेलं आहे. प्लस जर इंग्लिशमध्ये थोडंफार कम्फर्टेबल असेल तर मी सजेस्ट करेल की खुल्लर सरांचं पुस्तक करा. मोठं आहे पण वर्थ आहे. पेपर 2 साठी दोन पुस्तकं आहेत, एक माजिद हुसेन सरांचं पुस्तक आणि खुल्लरचं पुस्तक. आता खुल्लरचं पुस्तक जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे, माजिद सरांचं पुस्तक हे तुम्हाला मराठीमध्ये दिसेल. लक्षात आलं, जर इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर काही टॉपिक्स तुम्ही खुल्लरमधून करू शकता. मी नंतर सांगेल क्लासेसमध्ये की तुम्ही कोणते टॉपिक्स करा, कशा पद्धतीने ते करा, त्याच्या बाबतीत आपण नंतर बघूयात. त्याच्यानंतर पुढे पेपर 2 मध्ये जे मॅपिंग आहे, तर त्या मॅपिंगसाठी जॉग्राफी थ्रू मॅप्स, हे श्रीकांत गोखले सरांचं पुस्तक आहे. पण हे पण काय लगेच घेऊ नका, ह्याची काही गरज नाहीये, कारण मॅपिंगचे जे क्वेश्चन्स येतात ना, तर ते करंट अफेअर्स मधूनच येतात. सो त्याच्यामुळे करंट अफेअर्स मध्ये जे काय मॅप प्लेसेस न्यूज मध्ये आहेत, तर तेवढे फक्त डोक्यात घाला आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, एक एक रेफरन्स मटेरियल म्हणून हे तुम्ही ठेवू शकता, बरोबर, जॉग्राफी थ्रू मॅप्स. पण पर्सनली मला त्याची काही गरज वाटत नाही, उगाच रेफरन्सेस द्यायचे म्हणून मी तुम्हाला सांगतो. कारण जे मॅप पॉइंट्स क्लास म्हणजे एक्झाम मध्ये येतात, तर ते करंट अफेअर्स मधलेच असतात, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला 30 शब्दांमध्ये लिहायचं असतं. ठीक आहे, ते कसं लिहायचं वगैरे ते मी क्लासमध्ये तुम्हाला सांगणारच आहे पुढे. त्याच्यानंतर मॉडेल्स इन जॉग्राफी, हे एक महत्वाचं पुस्तक आहे बघा, माजिद हुसेन सरांचं. हे सेक्शन बी मध्ये आहे. पेपर 1 सेक्शन बी, सेक्शन बी मध्ये मॉडेल्स अँड थ्युरीज म्हणून जो टॉपिक येतो, तर त्याच्यासाठी हे पुस्तक आहे, मॉडेल्स इन जॉग्राफी. आता हे एवढं एकच पुस्तक आहे जे तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचंय,
पण ते पण वाचण्याची काही तुम्ही गडबड करू नका, कारण जे मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे तर ते सगळं ह्या पुस्तकातनंच मी घेतलेलं आहे. हे किंवा अजून जे नेटवरून जे मटेरियल आहे तर त्याच्या थ्रूच मी ते पुस्तक म्हणजे तुम्हाला नोट्स देणार आहे क्लासमध्ये. सो त्याच्यामुळे हे पुस्तक जरी इंग्लिशमध्ये असलं, हे ठेवा तुमच्याकडे, पण वाचण्याची काही गडबड लगेच करू नका. त्याच्यानंतर पुढे अटलास तुम्हाला घ्यायचा आहे. एक तर ओरिएंट लॉंगमनचा ब्लॅक स्वॅन स्कूल अटलास किंवा ऑक्सफर्डचा स्कूल अटलास, हे अटलासच तुम्ही घेऊ शकता. रादर घ्यायलाच पाहिजे, घेऊ शकता म्हणण्यापेक्षा तुम्ही घ्यायला पाहिजे. ऑक्सफर्डचा किंवा ओरिएंट लॉंगमनचा अटलास ठेवा बरोबर. तो अटलास तुम्हाला कामी येणार आहे पेपर 1ला सुद्धा आणि पेपर 2ला तर खूप रिगरसली आपल्याला अटलास लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे न्यूजपेपर जे आहेत तर त्या न्यूजपेपरमध्ये बघा, हिंदू, इंडियन एक्सप्रेस हे 2 न्यूजपेपर तरी मिनिमम तुम्ही चाळायला पाहिजेत. त्याच्या व्यतिरिक्त काही मॅगझिन्स किंवा काही फोर्टनाईट्स मी तुम्हाला सांगतो. डाऊन टू अर्थ, जॉग्राफी आणि यू, योजना आणि कुरुक्षेत्र हे जे मॅगझिन्स आहेत किंवा पाक्षिक वगैरे जे आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता. डाऊन टू अर्थ हे 15 दिवसातनं एक तुम्हाला मिळेल. सिलेक्टिव्हली वाचा. जॉग्राफी अँड यू हे सुद्धा सिलेक्टिव्हली वाचा. योजना, कुरुक्षेत्र हे शासकीय पब्लिकेशनची पुस्तकं आहेत. छोटीशी पुस्तकं असतात, स्वस्त पण असतात. ते पण सिलेक्टिव्हली करायचं, सगळंच्या सगळं करायचं नाही. ह्या 2-4 मॅगझिन्स किंवा पाक्षिकांमध्ये जे महत्वाचे सिलेबसला धरून असणारे जे टॉपिक्स आहेत तर तेवढे फक्त व्यवस्थित करायचे. सो हे झालं तुमची बेसिक बुक लिस्ट. इथपर्यंत क्लिअर झालंय? ठीक आहे ना. हे आवश्यक पुस्तकं ना, संसाधने, साधने वगैरे वगैरे हे पाहिलं आपण मगाशी. ठीक आहे, हे पुस्तकं वगैरे मी त्याची लिस्टच तुम्हाला दिली. आता तयारी करताना काय 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 गोष्टी तुम्ही डोक्यामध्ये धरायला पाहिजे, तयारीमध्ये काय 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 गोष्टी करायला पाहिजे. आणि मी पुढे एक 5-6 महिन्याचा एक प्लॅन पण देईल की कशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर करा. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आणि अटलास पुस्तकं वाचण्यापूर्वी अभ्यासक्रम आणि नकाशांची सांगड घाला. सगळ्यात पहिली सुरुवात तर तुम्ही सिलेबस पासून करा. आधी सिलेबस समजून घ्या. समजून घ्या म्हणण्यापेक्षा मी रादर म्हणेल तुम्ही पाठ करा सुरुवातीला. तुम्हाला बऱ्यापैकी तुमचं काम तिथे संपून जाईल. सिलेबस बघायचा आणि त्याच्यासोबत जे PYQs आहेत, हा मुद्दा पुढे पण येईल, जे जुने टॉपिक्स आहेत विषयावर, जे PYQs आहेत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, तर ते आवर्जून बघा. नेटवरती जर तुम्ही पाहिलं किंवा मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर टॉपिक वाईज सगळे जुने क्वेश्चन्स तुम्हाला मिळतील. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीचे जुने सगळे आतापर्यंत आलेले जे क्वेश्चन्स आहेत तर त्याची सगळी लिस्ट तुम्हाला मिळेल. क्लायमेटॉलॉजीचे सगळे क्वेश्चन एका साईडला काढून मिळतील. अशी प्रॉपर लिस्ट तुम्हाला मिळेल. सो सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम आणि PYQs ते व्यवस्थित करा. त्याच्यानंतर पुढे संकल्पनांची स्पष्टता. पाठांतराऐवजी प्रक्रिया समजून घ्या. कुठलाही टॉपिक जेव्हा तुम्ही वाचाल तर त्या टॉपिकच्या आधी त्याचे PYQs बघा. प्लस जेव्हा तो टॉपिक वाचायला लागाल तर तो टॉपिक वाचत असताना प्रोसेस समजून घेण्यावरती भर द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायक्लोनचा टॉपिक तुम्ही वाचताय तर हे सायक्लोन किंवा चक्रीवादळ तयार कसं होतं हे थोडंसं व्हिज्युअलाइज करा. हे टॉपिक म्हणजे सायक्लोन्स वाचताय. सपोज आता सायक्लोन्स 2 प्रकारचे असतात, ट्रॉपिकल सायक्लोन्स, टेम्परेट सायक्लोन. मग ट्रॉपिकल सायक्लोन्स कसे तयार होतात किंवा टेम्परेट सायक्लोन्स कसे तयार होतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्यामधले लिंकेजेस ओळखा. लक्षात आलं? ट्रॉपिकल सायक्लोन्स कसे तयार होतात हे अजूनही आपल्याला नीटचं कळलेलं नाहीये, पण ट्रॉपिकल सायक्लोन्स तयार होण्यासाठी काय 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 गोष्टी आवश्यक आहेत तर त्याची लिस्ट तुम्हाला पुस्तकांमध्ये सापडेल. बरं, मग त्या ट्रॉपिकल सायक्लोनचा समुद्राच्या टेम्परेचरशी काय संबंध असतो हे पण तुम्हाला ओळखावं लागेल. मग इथे तुम्हाला इंटरलिंकेजेस डेव्हलप करावे लागतील. म्हणजे ट्रॉपिकल सायक्लोन्स हे तुम्ही क्लायमेटॉलॉजीमध्ये शिकता, पण क्लायमेटॉलॉजी सोबतच ओशनोग्राफीमध्ये ओशन वॉटर टेम्परेचर जे आहे तर त्या ओशन वॉटरचा टेम्परेचरचा जो भाग आहे तो इथे तुम्हाला लिंक करावा लागतो. लक्षात येते हे? कारण ट्रॉपिकल सायक्लोन हे समुद्रावरती तयार होतात आणि समुद्रामध्ये जिथे 26 ते 27 डिग्री सेल्सिअसच्या आसपास टेम्परेचर असतं तर अशा ठिकाणी हे सायक्लोन्स तयार होतात. मग समुद्राचं टेम्परेचर आणि सायक्लोनची निर्मिती ह्याच्यामध्ये थेट संबंध आहे. ठीक आहे, सो हे संबंध समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पॉसिबल झालं तर डेली एक 15 ते 20 मिनिटं मॅपिंगची प्रॅक्टिस करा. नकाशांचा सराव करा. कोरे नकाशे घ्या, त्याच्यावरती त्याची प्रॅक्टिस करा. स्पेशली पेपर 2 मध्ये हे तुम्हाला फार महत्वाचं ठरणार आहे, कारण पेपर 2 मध्ये आपल्याला मॅपिंग पण करायचंय. ठीक आहे, पेपर 2 मध्ये 20 मार्क्सला आपल्याला मॅपिंगचे क्वेश्चन्स आहेत. प्लस दुसरी गोष्ट, तुम्हाला खूप साऱ्या मॅप्स पण ड्रॉ करायचे आहेत पेपर 2 मध्ये. सो तिथे त्याची तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर प्रत्येक विषय संपल्यावर तर UPSCच्या जुन्या प्रश्नांचे विश्लेषण करा आणि उत्तरं लिहिण्याचा सराव करा. एखादा टॉपिक वाचून तुमचा झाला
तर टॉपिक वाचून झाल्यानंतर त्याच्यावरचे जुने क्वेश्चन्स बघा आणि त्या जुने क्वेश्चन्सला लिहून काढा आणि ते क्वेश्चन्स मग तुमच्या फॅकल्टीज कडून चेक करून घ्या की हे मी लिहिलंय ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे ते जेणेकरून काय होईल की तुमचे क्लासेस चालू असतानाच तुमचं आन्सर रायटिंग पण चालू होईल. सो एखादा टॉपिक शिकून झाला, सपोज आता क्लासमध्ये मी मान्सून शिकवलं, तर मान्सूनवरती जे जुने क्वेश्चन्स आहेत तर ते जुने क्वेश्चन्स बघायचे, ते लिहून काढायचे आणि ते माझ्याकडून चेक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स बघायच्या. लक्षात येते हे? सो हे डेली आन्सर रायटिंगचा भाग झाला. पुढे टेस्ट सिरीज देणं वगैरे हा भाग फार नंतरच आहे तो. आणि नंतर शेवटी वेगळ्या धाटणीचं उत्तर लेखन, सिद्धांताला भारतीय उदाहरणं आणि नकाशांची जोड द्या. सिंपल आहे. आन्सर रायटिंगचा मुद्दा मी आताच बोललो की उत्तरं लिहित जेव्हा असाल तुम्ही, तर उत्तरं लिहित असताना पेपर 1 मध्ये उत्तरं लिहिताना जे जॉग्राफर्स आहेत त्या जॉग्राफरचं नाव लिहिणं. आता एखादी कन्सेप्ट आहे, आता फॉर एक्झाम्पल डिटर्मिनिझम किंवा पॉसिबिलिझम बद्दल तुम्ही उत्तर लिहिताय, तर मग त्याच्यामध्ये विदाल दिला ब्लासचं नाव यायला पाहिजे किंवा एरियल डिफरन्सिएशनची कन्सेप्ट असेल तर हार्टशोनचं नाव यायला पाहिजे. त्यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकाचं नाव यायला पाहिजे. शक्य झालं तर ती कन्सेप्ट जे म्हणजे त्या कन्सेप्टची जी ओरिजिनल डेफिनेशन आहे त्या जॉग्राफरने दिलेली, तर ती ओरिजिनल डेफिनेशन लिहिण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हार्टशोननी जे काही एरियल डिफरन्सिएशनची कन्सेप्ट दिलेली आहे तर त्या कन्सेप्टची डेफिनेशन तुम्ही इथे लिहा. त्याच्या पुस्तकाचं नाव, त्या जॉग्राफरचं नाव, त्यांनी दिलेली जी मूळ डेफिनेशन आहे तर ती लिहिण्याचा प्रयत्न करा पेपर 1 मध्ये. पेपर 2 मध्ये सुद्धा एखादी कन्सेप्ट तुम्ही मांडत असताना पेपर 1च्या त्या जॉग्राफरशी त्याला लिंक करा. लक्षात आलं? म्हणजे अर्बनायझेशन बद्दल जेव्हा तुम्ही लिहिता तर त्यावेळेला अर्बन जॉग्राफीमध्ये जे काय अर्बन जॉग्राफर्स पेपर 1 मध्ये तुम्ही वाचता तर त्यांची नावं पेपर 2 मधल्या त्या उत्तरामध्ये तुम्ही मेन्शन करायला पाहिजे. पेपर 2 ची उत्तरं लिहिताना तुम्ही जनरली उत्तर लिहू शकता, म्हणजे सिंपल लँग्वेजमध्ये उत्तर लिहू शकता. पण पेपर 1 ची उत्तर जेव्हा तुम्ही लिहिता तर तेव्हा पेपर 1 ची उत्तर लिहित असताना तुम्हाला थोडंसं थ्योरटाईज त्याला करावं लागेल. वेगवेगळे सिद्धांत, जॉग्राफरची नावं, त्यांची पुस्तकं, त्यांचे कोटेशन्स, जे फेमस स्टेटमेंट्स असतात तर ते मेन्शन करा. पेपर 2 तुम्ही जीएस सारखा लिहिलेला चालू शकतो, पण पेपर 1 जीएस सारखा लिहायचं नाही. प्रत्येक सब्जेक्टची एक लँग्वेज असते आणि ती लँग्वेज तुमच्या उत्तरांमध्ये उतरताना दिसली पाहिजे. सो ती लँग्वेज पेपर 1 मध्ये महत्वाची. पेपर 2 मध्ये जीएस सारखी थोडीफार उत्तरं जरी तुम्ही लिहिली तरी थोडेफार प्रमाणामध्ये ते चालू शकतं. त्याच्यानंतर आता पुढे नकाशा आणि आकृत्या हे बेसिक उत्तरांचा आत्मा आहे, जे मी मगाशी पण तुम्हाला आता उत्तर लेखनामध्ये बोललो बघा, की पेपर 1 साठी जेव्हा तुम्ही आकृत्या काढता तर त्या आकृत्यांची प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे प्लेट टेक्टॉनिक्स मधल्या वेगवेगळ्या प्लेट्स किंवा जे भूरूपांवरती एखादा टॉपिक आला तर त्या भूरूपांच्या डायग्राम्स काढणं किंवा चक्रीवादळ किंवा सायक्लोन झालं तर सायक्लोनच्या डायग्राम्स काढणं, ट्रॉपिकल सायक्लोन्स मध्ये वेगवेगळे फ्रंट्स दाखवणं किंवा टेम्परेट सायक्लोन्स मध्ये फ्रंट्स दाखवणं किंवा ट्रॉपिकल सायक्लोन जो आहे तर त्याचे डायग्राम काढणं. ऍटमॉस्फेरिक जे सर्क्युलेशन आहे, वातावरणीय अभिसरण, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दाबाचे पट्टे, त्या दाबाच्या पट्ट्यांच्या दरम्यान कशा पद्धतीने हवेची मुवमेंट होते, वेगवेगळे वारे कशा पद्धतीने तयार होतात वगैरे वगैरे, ह्या ज्या डायग्राम्स आहेत तर ह्या डायग्राम्स दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं? पुढे जे मॉडेल्स अँड थ्युरीज आहेत, मग त्याच्यामध्ये हे वॉन थ्युनेनचं ऍग्रिकल्चरचं लोकेशन मॉडेल, वेबरचं इंडस्ट्रियल लोकेशनचं मॉडेल, क्रिस्टालरची सीपीटीचं जे मॉडेल आहे, तर ते जे मॉडेल्स तुम्ही लिहिता पेपर 1 मध्ये, तर मॉडेल्समध्ये जेवढ्या जास्त डायग्राम्स, जेवढे जास्त रिलेव्हंट एक्झाम्पल्स तुम्ही द्याल तेवढं तुमचं उत्तर हे खुलून येतं. लक्षात आलं? कारण मॉडेल्स अँड थ्युरीज हे जे टॉपिक आहे सेक्शन बी मध्ये, नेक्स्ट लेक्चरला मी त्याच्याबद्दल बोलेल डिटेलमध्ये. आता मी जास्त काय त्याला टच करत नाही. कशा कशा पद्धतीने कुठला कुठला टॉपिक तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतो त्याच्याबद्दल मी बोलेल नंतर. पण पेपर 1 मध्ये मॉडेल्स अँड थ्युरीचा जो टॉपिक आहे तर बऱ्यापैकी मुलं तिथून उत्तरं लिहितात, पण मार्क्स त्यालाच जास्त मिळतात की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डायग्राम्स काढलेले आहेत, करंटचा रेलेव्हन्स तिथे दाखवलेला आहे, करंट मधले एक्झाम्पल्स त्यांनी तिथे दाखवलेले आहेत, तर त्याला इथे चांगले मार्क्स मिळतात. पेपर 2 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर नकाशे हे महत्वाचे आहेत. पेपर 2 मध्ये मी सजेस्ट करेल की तुम्ही वेगवेगळे थीमॅटिक नकाशे काढणं, त्याच्यानंतर नकाशांची प्रॅक्टिस करणं. म्हणजे भारताचा कोरा मॅप ड्रॉ करायचा, त्याच्यामध्ये भारतातल्या नद्या, भारतातले प्राकृतिक वैशिष्ट्य, वेगवेगळे पर्वत रांगा, त्याच्यानंतर वेगवेगळे रिसोर्सेस, म्हणजे कोळसा कुठे आढळतो, कोळशाचा नकाशा, आयर्नचा नकाशा, त्याच्यानंतर महत्वाची बंदरं किंवा महत्वाच्या रेल्वे लाईन्स दाखवायच्या असतील, इंडस्ट्रियल कॉरिडॉर्स दाखवायचे असतील, तर त्याची प्रॅक्टिस तुम्ही करणं गरजेचं आहे. सो रिसोर्सेसचा नकाशा, महत्वाच्या पिकांचा नकाशा, त्याच्यानंतर यु नो
सॉइलचा नकाशा, व्हेजिटेशनचा नकाशा, रिव्हर्सचा नकाशा, हे नकाशे काढण्याची तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. नद्या, जलप्रणाली, खनिज, इंडस्ट्रीयल बेल्ट्स, औद्योगिक पट्टे, औद्योगिक प्रदेश, इंडस्ट्रीयल रिजन्स, वेगवेगळे पीक पद्धती किंवा क्रॉपिंग पॅटर्न, अॅग्रोक्लायमॅटिक झोन्स, त्याच्यानंतर डिझास्टर प्रोन एरियाज जे आहेत, म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्र भारतातली महत्वाची कोणती आहेत, लँडस्लाइड्स कुठे कुठे होतात, पूर कोणत्या रिजनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येतो, तर त्याचे नकाशे तुम्ही तयार करणं किंवा त्याची प्रॅक्टिस करणं हे महत्वाचं आहे पेपर 2 साठी. पेपर 1 मध्ये डायग्राम्स महत्वाचे आहेत, तर पेपर 2 मध्ये तुम्हाला हे नकाशे आणि डायग्राम्स हे काढणं महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली पेपर 1 मध्ये सुद्धा नकाशे आहेत, पण मेजर फोकस तुमचा डायग्राम्स वरती पाहिजे. सो हा भाग डोक्यामध्ये ठेवा. त्याच्यानंतर पुढे उत्तर लिहित असताना एक नॉर्मल उत्तर आणि टॉपरचं उत्तर ह्याच्यामध्ये काय काय फरक असतो बघा. नॉर्मल जे उत्तर असतं तर ह्याच्यामध्ये त्याचं पर्स्पेक्टिव्ह किंवा त्याचा दृष्टिकोन हे केवळ पाठ्यपुस्तकातील सिद्धांत मेन्शन करण्यावरती असतो. पण तेच जर टॉपरचं उत्तर तुम्ही पाहिलं तर त्या टॉपरच्या उत्तरामध्ये ती प्रोसेस, त्याचा इन्फ्लुएन्स किंवा त्याचा प्रभाव, त्याचं इम्पॅक्ट आणि त्याचं उदाहरण, शक्य झालं तर भारतामध्ये भारतीय उदाहरण, सो ह्याच्या फॉर्मॅटमध्ये ते असतं. म्हणजे नुसतं भूकंपाबद्दल इथे आपण लिहितो, पण टॉपर जेव्हा तच लिहितं तर त्या ठिकाणी इथे एक्झाम्पल्स दिले जातात, वेगवेगळ्या थ्योरीचे लिंकेजेस इथे डेव्हलप केले जातात. तसंच सामान्य जर उत्तर प्रेझेंटेशन मध्ये पाहिलं तर केवळ इन्फॉर्मेशन दिलेली असते, पण टॉपरचं जे उत्तर असतं त्याच्यामध्ये नकाशे असतात, डायग्राम्स असतात, फ्लो चार्ट्स असतात, पाय चार्ट्स असतात, हे अशा पद्धतीचे ट्री डायग्राम्स असतात. सो ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी टॉपरच्या उत्तरांमध्ये प्रामुख्याने तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर पुढे स्ट्रक्चरिंग जर पाहिलं तर सामान्य जे उत्तर असतात तर त्याच्यामधलं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन हे एकदमच बेसिक असतं. पण तेच जर तुम्ही टॉपरचं पाहिलं तर इंट्रोडक्शन जे असतं तर ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं, कन्क्लुजन अट्रॅक्टिव्ह असतं, स्पॅशल स्पष्टीकरण आणि संतुलित निष्कर्ष असतो. म्हणजे अवकाशीय स्पष्टीकरण म्हणजे जॉग्राफिकल अँगलनी दिलेलं एक्सप्लेनेशन असतं आणि बॅलन्स तुम्हाला कन्क्लुजन आलेलं दिसतं. सो इथे टॉपरचं जे उत्तर आहे तर त्याच्यामध्ये नकाशा असतील, आकृत्या असतील, कॅची इंट्रोडक्शन असेल, बॅलन्स्ड कन्क्लुजन असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रोसेसेस, सिद्धांत, जॉग्राफरची नावं ही सगळी तुम्हाला तिथे मेन्शन केलेली दिसते. आणि त्याच्यामुळं बेसिक उत्तर आणि टॉपरचं उत्तर ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेसेसमुळे आपल्याला फरक म्हणजे एक डिफरन्स तयार झालेला दिसतो. आता पुढच्या सेगमेंटकडे आपण जाऊयात, की एक 6 महिन्यांमध्ये जर प्रिपरेशन करायचं असेल तर ती स्ट्रॅटेजी तुमची कशा पद्धतीने पाहिजे. एक 5 ते 6 महिने आपण पकडून चालूयात की आपल्याला प्रिपरेशनला लागणार आहेत. सगळ्यात पहिल्या महिन्यामध्ये जे बेसिक्स आहेत जॉग्राफीचे, म्हणजे जे एनसीआरटीज, ॲटलसची ओळख किंवा जॉमॉर्फॉलॉजी मधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत आणि त्याच्यासोबत नकाशे बघणं, ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. सो सगळ्यात पहिलं म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये जे बेसिक पुस्तकं आहेत, एनसीआरटीची पुस्तकं प्लस PYQ प्लस सिलेबस पाठ करणं, ह्या गोष्टी तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये करायला पाहिजेत. सेकंड मंथमध्ये एक सेगमेंट घ्या. म्हणजे पहिल्या मंथमध्ये आपण भूरूपशास्त्र घेतलं पेपर 1चा, तर दुसऱ्या महिन्यामध्ये हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरण भूगोल आणि इव्हन बायोजिओग्राफी हा जो सेगमेंट आहे तर तो सेगमेंट तुम्ही कंप्लीट करू शकता. लक्षात आलं, म्हणजे 2 महिन्यांमध्ये बऱ्यापैकी सेक्शन ए कम्प्लीट झाला तुमचा. सेक्शन ए हा खूप मोठा सेगमेंट आहे पेपर 1 मधला, त्याला जास्त वेळ लागतो. फिजिकल जॉग्राफीलाच खूप जास्त, मला शिकवायला सुद्धा सगळ्यात जास्त वेळ ह्या सेक्शन ए ला लागतो. त्याच्यानंतर सेक्शन बी कडे वळा. तिसऱ्या महिन्यांमध्ये सेक्शन बी मध्ये मानवी भूगोलातले जे काही वेगवेगळे पैलू आहेत, पर्स्पेक्टिव्ह असेल, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, प्रादेशिक नियोजन, मॉडेल्स, थ्योरीज, हे तिसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. एका महिन्यामध्ये हे आरामात होऊन जाऊ शकतं. लक्षात येतं हे. त्याच्यानंतर चौथ्या महिन्यापासून पेपर 2 ला सुरुवात करा. म्हणजे पहिला पेपर कव्हर करायला रफली आपल्याला 3 महिने लागतील. पुढच्या पेपरसाठी आपल्याला चौथा महिना लागेल. हे कसं आहे माहितीये का, हे 6 महिन्याचं मी कसं पकडतोय की ह्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही जीएस पण करताय प्लस ऑप्शनल पण करताय. तुम्ही 3 ते 4 महिन्यां पण ऑप्शनल करू शकता. फक्त जर ऑप्शनल केला तर हे 6 महिन्यांच्या ऐवजी तुम्ही 3, 3.5, 4 महिन्यांमध्ये आरामात करू शकता. मी हे 6 महिन्यांचं कसं पकडतोय, तुम्ही क्लासेस पण करताय, तुम्ही जीएसचा पण अभ्यास करताय आणि तुम्ही ऑप्शनलचा पण अभ्यास करताय. तर तिन्हीचं कॉम्बिनेशन म्हणून मी 6 महिने पकडतोय. अदरवाईज फक्त जर ऑप्शनल केलं तुम्ही तर 3 ते 4 महिन्यांमध्ये तुमचा तो आरामात होऊ शकतो. ठीक आहे.
ना पेपर 2 ला सुरुवात करा. भारताचा प्राकृतिक भूगोल, रिसोर्सेस, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्रीज, हे टॉपिक मोठे आहेत. हे करायला तुम्हाला एखादा महिना लागू शकतो. त्याच्यानंतर 5वा जो महिना आहे, 5व्या महिन्यामध्ये लोकसंख्या, वसाहत भूगोल, प्रादेशिक विकास आणि कंटेम्पररी इश्यूज, भारतीय समस्या वगैरे, हे तुमचं कव्हर होऊन जाईल. म्हणजे पेपर 2 ला जर तुम्ही पाहिलं तर इथे पेपर 2 ला आपल्याला 2 महिने लागलेत आणि इकडे पेपर 1 पूर्ण करायला आपल्याला 3 महिने लागलेत. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीचे पण काही दिवस मी पकडतो, एनसीआरटीज वगैरे हे सगळं पकडून आपण हे 3 महिने पकडतो पेपर 1 ला. आणि जो शेवटचा महिना जो राहील ना, 6वा, तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये उजळणी, रिव्हिजन, विषयवार पीवायक्यूज सोडवणं, म्हणजे काही जुने सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते सगळं सोडवणं, वेगवेगळ्या फ्लो चार्टचा, डायग्रामचा, मॅप्सचा सराव करणं आणि फुल लेंथ टेस्ट देणं, पूर्ण वेळेची टेस्ट सिरीज देणं, ही तुमची प्रायोरिटी पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज देणं आणि वेळेमध्ये पेपर कव्हर होतोय की नाही ते चेक करणं, हे महत्वाचं आहे. सो सुरुवातीला बघा, आपण टप्प्यावाईज जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा पीवायक्यूज, त्याच्यानंतर सिलेबस आपण पाहिला, एनसीआरटीची पुस्तकं पाहिली आपण, त्याच्यानंतर एनसीआरटीच्या पुस्तकांसोबतच आपण जिओमॉर्फॉलॉजीचा सेगमेंट आपण कंप्लीट केला. दुसऱ्या महिन्यामध्ये उरलेला फिजिकल जॉग्राफीचा भाग कंप्लीट केला. तिसऱ्या महिन्यामध्ये आपण ह्युमन जॉग्राफीचा भाग एका महिन्याभरात कंप्लीट केला. चौथ्या महिन्यामध्ये आपण पेपर 2 ला सुरुवात केली. चौथा आणि 5वा असे 2 जे महिने आपल्याला मिळतात, तर त्या 2 महिन्यांमध्ये आपण पेपर 2 कंप्लीट केला. आणि 6वा जो महिना आपल्याला मिळतो, तर त्या 6व्या महिन्यामध्ये आपण ओव्हरऑल जे काही वाचलेलं आहे, जे काही नोट्स आपण काढलेले आहेत, तर त्याची रिव्हिजन करणं, त्याच्यानंतर अँसर्स लिहिणं, मॅप्सची प्रॅक्टिस करणं, खूप सारे पीवायक्यूज सोडवणं, हे सगळं आपण केलं. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर 6 महिन्यांमध्ये तुम्ही हे अशा पद्धतीनं जीएस प्लस जॉग्राफी आणि रेग्युलर तुमचे क्लासेस, ह्याला तुम्ही वेळ डिव्होट करू शकता. लक्षात येत आहे? सो हे अशा पद्धतीनं तुमची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी पाहिजे. सो हे इथपर्यंत क्लिअर झालंय नक्की ना? आता पुढे एक दोन फक्त महत्वाचे मुद्दे आणि मग आपण थांबवत, की प्रिपरेशन करत असताना चालू घडामोडींची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. म्हणजे करंट अफेअर्समध्ये जे काही चालू आहे तर ते तुम्हाला लिंक करता आलं पाहिजे. म्हणजे आता बघा, फॉर एक्झाम्पल आपले जे प्राईम मिनिस्टर होते, तर ते आता ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये किंवा इंडोनेशियामध्ये गेले बघा. तर ते तिथे जेव्हा गेले, तर त्यावेळेस आपण त्या त्या देशांसोबत वेगवेगळे आपण अग्रीमेंट्स किंवा एमओयूज वगैरे साईन केले बघा. आता इंडोनेशिया जर तुम्ही पाहिलं तर जगातला एक सगळ्यात महत्वाचा निकेल उत्पादक किंवा निकेलचे साठे असणारा देश आहे. आणि आपल्याला ते निकेल आवश्यक आहे. ईव्ही ज्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा ईव्ही ज्या आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला ते निकेल गरजेचं आहे भारताच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी. ऑस्ट्रेलियामध्ये जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियामधून आपण युरेनियम घेतो, तर ते युरेनियम आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग करंटमध्ये जे काही घडतंय तर ते आपल्या सिलेबसशी कसं लिंक्ड आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये जर एखादा अहवाल आला तर तो अहवाल तुम्हाला नीट अभ्यासणं गरजेचं आहे, कारण सिलेबसमध्ये तुम्हाला पॉप्युलेशन जॉग्राफी आहे. रिसोर्सेस बद्दल जसं निकेल आहे, युरेनियम बद्दल रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस हा टॉपिकच आपल्याला आहे पेपर 2 मध्ये आणि इव्हन पेपर 1 मध्ये सुद्धा, इकॉनॉमिक जॉग्राफीमध्ये. सो ते तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. किंवा व्हेनेझुएलामध्ये आता भूकंप झाला, मग तो भूकंप का झाला, त्याची काय कारणं आहेत, मग अर्थक्वेकच्या डबलेट्स काय कन्सेप्ट आहे, तर हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत जे न्यूजमध्ये असतात. एखाद्या ठिकाणी आपत्ती घडली, वायनाडमध्ये झालं किंवा आपल्या पश्चिम घाटामध्ये सातत्याने लँडस्लाइड्स होत असतात, मग त्या लँडस्लाइड्स का होतात, त्याची कारणं वगैरे वगैरे, त्याच्या मॅप्स पण न्यूजपेपरमध्ये येत असतात बघा, की वायनाडच्या रिजनमध्ये कुठे कुठे ऍक्च्युअलमध्ये लँडस्लाइड झाल्या, तर ते भारताच्या नकाशामध्ये तो एरिया मार्क केलेला असतो. तर ते नकाशा सुद्धा तुम्ही न्यूजपेपरमध्ये बघणं गरजेचं आहे. किंवा आता हे इराणचं वॉर चाललंय, मग त्याचा थेट परिणाम आपल्या एनर्जी सिक्युरिटीवरती आहे. कारण जवळजवळ 88% पेट्रोलियम आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. मग भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या समोर एक महत्वाचा तो अडथळा किंवा चॅलेंज आहे. तर हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. आणि त्याची सांगड तुम्हाला जे काही स्टॅटिक मटेरियल आहे त्याच्याशी लावता येणं गरजेचं आहे. सिलेबस जर पार्ट असेल तुमचा, तर त्यात सिलेबस जर पार्ट असेल तर करंट अफेअर्स मधल्या ज्या न्यूज आहेत तर त्या न्यूज तुम्हाला इझिली ओळखता येतात. लक्षात आलं की न्यूज वाचतानाच तुम्हाला लक्षात येतं की बॉस ही जी न्यूज आहे ती माझ्या सिलेबसशी थेट लिंक्ड आहे. ह्याचे लिंकेजेस तुम्हाला इझिली डेव्हलप करता येतात. त्याच्यानंतर प्रिपरेशन करताना मल्टी डायमेन्शनरी प्रिपरेशन करा. तुमचा जो दृष्टिकोन आहे बहुआयामी ठेवा. मल्टी डायमेन्शननी विचार करा. कुठल्याही घटनेकडे बघत असताना वेगवेगळ्या अँगल्सनी ते बघा.
आणि उत्तर लिहित असताना सुद्धा त्याचा उपयोग करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मानवी भूगोलाच्या सिद्धांतांचा वापर तुम्ही पेपर 2 मधील भारतीय समस्या सोडवण्यासाठी तुम्ही करू शकता. म्हणजे पेपर 1 मध्ये ह्युमन जॉग्राफीमध्ये ज्या काही कन्सेप्ट आपण शिकतो तर त्या कन्सेप्ट तुम्ही पेपर 2 मध्ये अप्लाय करू शकता. लक्षात आलं? ते लिंकेजेस तुम्हाला डेव्हलप करता आले पाहिजेत. त्याच्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन. भूगोल हा केवळ वाचून समजत नाही. अनालिटिकल आन्सर्स किंवा विश्लेषणात्मक उत्तरं लिहिण्यासाठी आणि नकाशांच्या योग्य वापरासाठी तुम्हाला मार्गदर्शनाची आणि टेस्ट सिरीजची गरज असते. तर हे खूप गरजेचं आहे. नुसतं वाचणं ही एक भाग झाला, पण जे वाचलंय तर ते त्या पेपरवरती उतरवणं हा एक दुसरा महत्वाचा भाग झाला. सो त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स लागेल. सिलेबस मोठा आहे का? डेफिनेटली मोठा आहे. कॉम्पिटिशन जास्त आहे का? येस आहे. पण जर तुम्हाला सब्जेक्ट कळाला, जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर डेफिनेटली तुम्हाला जॉग्राफीमध्ये मार्क्स देण्यासाठी मदत होऊ शकते. सो हे सगळं क्लिअर झालंय. सो सिम्पली जे काही मी सांगितलं तेवढं फक्त एक ब्रीफली समअप करतो. ऑप्शनलचं जेव्हा लेक्चर सुरू होतील, जर तुमचं ऑप्शनल फायनल असेल तर मी एक सजेस्ट करेल की आत्तापासून स्टेट बोर्ड आणि एनसीआरटीची पुस्तकं वाचा. आपले युनिकचं जे एनसीआरटीचं पुस्तक आहे मराठीमध्ये, तर ते वाचायला सुरुवात करा. तुमचा एक बेस तयार होऊन जाईल. ऑप्शनलचे लेक्चर सुरू होण्याच्या आधी तुम्ही जर हे करून ठेवलं तर लेक्चर्समध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. लेक्चर्समध्ये जेव्हा मी तुम्हाला शिकवेल तर तेव्हा खूप साऱ्या हँड रिटन नोट्स देईल. डायग्रामची प्रॅक्टिस आपण क्लासमध्ये करूयात. खूप साऱ्या प्रिंटेड नोट्स देईल. काही पीपीटीज मी तुमच्याशी शेअर करेल. तर हे जे सगळं होलसम मटेरियल आहे, तर ते होलसम मटेरियल तुम्हाला तुमच्या एक्झामसाठी सफिशियंट असेल, हे मी तुम्हाला सांगतो. पुस्तकं घेण्याची लगेच गडबड करू नका. जेव्हा ऍक्च्युअल लेक्चर सुरू होतील तेव्हा मी सांगेल की कुठली पुस्तकं घ्या, कुठली सोडा, वगैरे वगैरे सगळेच घेण्याची आता गडबड करू नका. आता प्रायोरिटी फक्त एकच गोष्टीसाठी द्या. स्टेट बोर्ड, एनसीआरटीज ही पुस्तकं वाचा. जर आधी वाचली असतील तर ती पुन्हा एकदा रिवाइज करा. सिलेबस बघा. सिलेबसची तोंड ओळख करण्याचा प्रयत्न करा. सिलेबस समजून घ्या आणि शक्य झालं तर मी मगाशी पण म्हणलं की तो पाठ करा. ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी माझ्यावरती सोडा. आपण ते पुढे बघूयात. ठीक आहे? सो इथे थांबूयात आपण.